हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे आहात? मजेत ना? मजेत वगैरे. आज आमची फॅमिली चालली आहे रिसॉर्टला. आय एमचा दादा, बाबा, आरू अँड मी. ये आता आम्ही बसलो आहे कारमध्ये. आमचे पप्पा ड्राईव्ह करतायत, आरूचे पप्पा. आणि आम्ही बघतोय, तुम्हाला दाखवू आम्ही बाहेरचा नजारा काय आहे ते. छान छान. आणि आम्ही चाललो आहे पालघर केळवा रोडला. हे आहे पालघरमध्ये कलेक्टर ऑफिस, प्रशासकीय कार्यालय. छान असं इथे एक ऑफिस बनत आहे आणि पुढे बनलेलं आहे. तर म्हटलं चला चाललो आहे तर शूट करून दाखव आमच्या पालघरमध्ये किती छान छान काय काय. हे जुनं म्हणजे ते आता बनतं आहे, हे ऑलरेडी आहे तिथे. एकदम छान वाटलं बघून, खूप दिवसांनी बघितलं मी, तर म्हटलं शूट करावं. हे बघा, असं वाटतं ना दिल्लीची फील आली ना. आणि इथून आम्ही चाललो होतो केळवा. केळव्याला आतमध्ये बीचवर जातात ना, शीतला माता मंदिरच्या इथे, तिथला हा व्ह्यू आहे. इतका सुंदर व्ह्यू आहे. आहा, इतकं गार वाटत होतं आणि इतकं वेगळं वाटत होतं. नॉर्मली आम्ही राहतो तो MIDC एरिया आहे, पण हा एकदम नॉर्मल असं निसर्गरम्य एरिया बघायलाही, श्वास घ्यायलाही छान वाटलं. फायनली आम्ही पोचलो दामोदर रिसॉर्ट, केळवा, पालघर. मी, जागू, पल्लवी आणि रश्मी, आमची मुलं, आम्ही सगळेजण फायनली पोचलो रिसॉर्ट. खूप दिवसाचा प्लॅनिंग होता पल्लवीचा आणि तो आज सक्सेस झाला. हे बघा आमचे बाबा. आणि मी म्हटलं चला पहिल्यांदा नाश्ता वगैरे करण्याच्या आधी थोडंसं फिरावं. आणि तिथे ना इतके सुंदर छोटे छोटे झुले लावले होते ना की मग मी यांना म्हणजे बसावं, हे मग सगळे चालले, बसा मजा येते. मस्त मी आणि आरू तर बसलो बाबा. आणि थोडं 5-1 मिनटं झोका घेतला आणि थोडासा इथला व्ह्यू बघितला, काय काय आहे, कुठे कुठे काय काय मजा करायची, आणि सगळं बघत बसलो. त्याच्यानंतर आम्ही आलो नाश्ता करायला. नाश्त्याला पण छान होतं, मिसळ पाव, भुर्जी आणि चाय, असा हा नाश्ता होता. आणि आम्ही सगळेजण पहिले नाश्ता केला. ओके नाश्ता, आणि पोहे पण होते, पण आम्ही पोहे नाही खाल्ले, थोडेसे वेगळे लागले ते. पण ही बघा, जागूला मी बोलते बघा, आम्ही दोघेजण, जागू आणि मी नाश्ता करते. काय करतोय? मिसळ पाव. जागू हसायला लागली. खूप छान अशी फ्रेंड आहे ही रश्मी, ही जागू, आणि इकडे ही आहे आरू. आरू अरे ही पल्लवी, ही आरू. वा, तरी जोली कुठे गेली माझी आरू. चला आता आमचं झालं आहे नाश्ता. आता आम्ही करणार आहोत चेंजिंगला जाऊ. मुलांचे मिस्टरांना बोलले तुम्ही काय आत्ताच खेळतात की काय. कपडे वगैरे चेंज केले आणि हे बघा चेंजिंग झाल्याबरोबर लगेच आम्ही सगळे खेळायला रेडी. पण मी म्हटलं पहिले थोडंसं शूट करू आणि त्याच्यानंतर मग मी खेळेल. ॲक्च्युली मला इतकं आवडत नाही, पण पाण्यात बसायला बरं वाटतं. मग या सगळ्यांना मी घेतलं. हे बघा आरूसोबत मस्तपैकी थोडंसं एन्जॉय केलं. लहान मुलाच्याच याच्यामध्ये, हे मागे मोठे होते, हे 2 भाऊ आमच्यासोबत होते ते. त्याच्यानंतर आम्ही खूप वेळ खेळलो. माझा मोबाईलमध्येच हँग झाला, काय झालं माहीत नाही, शूट झालंच नाही ते मधलं. आणि मग नंतरून आम्ही आलो आहे जेवायला. तर जेवायला टाईम होता म्हणून जस्ट बसलो. हे बघा आमचं जेवण, छान सलाद, पाव, वरण भात, त्याच्यानंतर मस्त चिकन, पुरी, चिकन फ्राय, जिलेबी, आणि त्याला बॉबी बोलतात, कोणी पोंगे बोलतात, आपल्या गावठी भाषेत पोंगे. जेवणाची टेस्ट इतकी सुंदर होती, म्हणजे आम्हाला वाटलंच नाही आम्ही बाहेर जेवतो आहे, असं वाटलं आम्ही घरी जेवतो आहे. आणि अनलिमिटेड, काही खा अनलिमिटेड. इतकं छान. व्हेजमध्येही छान होते, छोले, पनीरची भाजी, भेंडी फ्राय, पुरी आणि वरण भात. व्हेजचं जेवणही मस्त होतं. आमच्या नंबरने व्हेज घेतला, आम्ही नॉनव्हेज घेतलं. जेवलो आणि म्हटलं डायरेक्ट पाण्यात जाण्यापेक्षा म्हटलं चला एन्जॉय करू. मी आणि जाऊ मस्त वेगळी एन्जॉय केलं. झोका, त्याच्यानंतर नमनही बाजूला बसला आणि हे बघा हे असं शूट करत बसली. छान वाटलं. पब्लिक एंडिंगला गेलो ना, त्याच्यामुळे पब्लिक इतकी नाही. आणि ओके, पब्लिक जितकी कमी असते तितकं चांगलं असतं पाणी.
पण भरपूर पब्लिक होती. त्याच्यानंतर आम्ही हे हे वेव पूल आम्ही जेवायला जायच्या आधी तिथे एन्जॉय केलं 1 तास. आणि 4 ते 5 वाजे म्हणजे तिथे तेव्हा पण आम्ही 1 तास फुल एन्जॉय केलं. इतकं छान वाटलं. म्हणजे मी आत्तापर्यंत 4 रिसॉर्ट फिरली, त्याच्यामध्ये याचा वेव पूल हा खूप छान होता. म्हणजे इतकं एन्जॉय केलं की हे बघा, तिथे अनलिमिटेड सॉन्ग पण चालू होते. आणि असं नाही हिंदीच, मराठी, हिंदी आणि सगळे डान्स करणारे इतके. म्हणजे मी तिथे बघितलं ना, म्हातारी वगैरे पासून सगळेजण इतकं छान एन्जॉय करत होते. छान वाटलं तिथे. इतका डान्स केला आम्ही लोकांनी. हे बघा माझे मिस्टर बघा, तो थोडासा फास्ट केला म्हटलं आज व्हिडिओ कारण खूप मोठा होता. पण त्याच्यामध्ये जी मजा केली ना, ती मला स्पेशली दाखवायची होती की आम्ही इतकं डान्स केलं. ती सॉन्ग नाही देऊ शकत, नाही तर कॉपीराईट मारेल मला. पण छान वाटलं, खूप छान वाटलं. तुम्ही कधी जायची इच्छा झाली असेल, पालघर बोईसरमध्ये असेल तर नक्की दामोदरला विजिट करा. खूप छान रिसॉर्ट आहे आणि छान वाटलं. तर हे बघा आरूचे पप्पा बघा कसे डान्स करतात बघा. तुम्ही त्यांना बघा ते ॲक्च्युली डान्स करत होते, पाय स्लिप होत होता, ते पडत होते. आम्ही तर त्यांचा जास्त डान्स एन्जॉय केला. आरू पण असेल बघा, ते बघा पडले. आरू पण तिथे, मी घाबरत होते आणि आरू इतकी मजेत तिथे, ती बघा बॅक साईडला माझ्याच बाजूला असेल, कारण मी तिला जराही सोडलं नाही. पाणी आहे शेवटी, टेन्शनचं काम. आणि हे बघा अशी मजा फ्रेंड्ससोबत गेल्यानंतर अशी मजा करतो आम्ही. तुम्ही जा फ्रेंड्ससोबत आणि फुल एन्जॉय करा. हे बघा आमची जागू, पल्लवी, केतकी, मी, त्याच्यानंतर रश्मी, आस्था, पेरी आणि आमचे चौघींचे मिस्टर होते आमच्यासोबत. तर सगळं झालं आमचं. फायनली आम्ही चेंज केले कपडे आणि चहा घेतला. जागोला बोलली परत जायचं का जागो हसायला लागली. असा आमचा प्रवास होता हा दामोदरचा. फायनली एक व्हिडिओ घेतला लास्ट. बघू नेक्स्ट इयर वाटलं तर नक्की आम्ही येऊ इथे. म्हणजे रिसॉर्टला जायचा प्लॅन झाला तर नक्की ह्याच रिसॉर्टला आम्ही येणार. तर चलो बाय. तर चला बाय.